हा बोला सर, आज महाशिवरात्रीनिमित्त आज लाखोच्या भाविक भक्त आलेले आहेत. काय म्हणतात सर, काय इतिहास आहे मंदिराचा? हे प्राचीन हेमाडपंथी जटाशंकर महाराजाचं मंदिर आहे, शिवाला समर्पित आहे. आणि आम्ही लहानपणापासून जटाशंकर महाराजाच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर दर्शनाला लहानपणापासून येत असतो. आणि या भगवंताची जटाशंकर महाराजाची लीला फार आघात आहे. अनेकाला हा देव पावलेला आहे. मी भगवंताचं दर्शन घेऊन ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे की येणाऱ्या काळात शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं जीवन चांगलं हो, शेतकऱ्याला कष्टकऱ्याला शेतमालाला भाव चांगला लागो, हे भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करणार आहे. श्री जटाशंकर संस्थान डोंगरकडा हे एक जागृत देवस्थान असून स्वयंभू अशा प्रकारची ही मूर्ती आहे. आणि प्राचीन म्हणजे राष्ट्रकूट काळातील ही मूर्ती आहे. जुनं मंदिर जे आहे ते इथलं हेमाडपंथी मंदिर होतं, परंतु पुरातन झाल्यामुळं गावकऱ्यांनी ते पाडलं आणि त्या ठिकाणी आधुनिक काळातील हे नवीन मंदिर उभारलेलं आहे. त्याबरोबर या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी तपसाधना केलेली जागा आहे ही, असं असणारं पवित्र ठिकाण. आणि इथं जवळपास महाराष्ट्राच्या बाहेरून लोक दर्शनासाठी येतात, अनेक लोक इथं. त्याचबरोबर या देवस्थानतर्फे सामाजिक उपक्रम जे असतात ते राबवल्या जातात. सामूहिक विवाह मेळा असो किंवा धार्मिक कार्यक्रम सप्ताह वगैरे हा असो, अनेक असे उपक्रम राबवले जातात. तर हे शासनाने सुद्धा अनेक इथं निधी दिलेला आहे. त्या निधीतून अनेक मार्ग, पाण्याची व्यवस्था, बाकी सगळं इथं सभागृह वगैरे बांधकाम झालेलं आहे. आणि अनेक नवीन कार्यक्रम चालू आहेत आणि खूप दूरवरून लोक येतात, दर्शन घेतात या ठिकाणी. मी शेषराव पुरबाजी गावंडे, सामाजिक कार्य या श्री जटाशंकराच्या दर्शनासाठी सकाळपासून लाईन आहे. आणि सकाळी 3ला अभिषेक झालेले आहेत. 3च्या नंतर पुन्हा दर्शनासाठी रांग लागलेली आहे. पार्किंगची व्यवस्था बाहेर केलेली आहे. आणि इथं भाई भक्तांनी उपवासाचा फराळाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. शंकर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी आम्ही या देवस्थानला दर्शनासाठी येतो आणि लाखो भक्ती जन दर्शनासाठी येतात. कुठून भाविक भक्त हे नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी सर्व महाराष्ट्रातून येतात इथे. प्राचीन इतिहास स्वयंभू हे आहे. शंभू महादेवाची मूर्ती आहे, जमिनीतून निघाली. ती दरवर्षी 1-1 इंच वाढ होत असते त्या मूर्तीची. ही मूळ स्थापना झालेली मूर्ती आहे. या मूर्तीची दरवर्षी 1-1 इंच जमिनीतून वाढ होत असते. मुळातून जमिनीतून निर्माण झालेली प्रसिद्ध अशी देवस्थान असं आहे, जागृत देवस्थान आहे. यामुळे इथं प्रसिद्ध औंढा नागनाथ नंतर डोंगरकडा देवस्थानचा नंबर आहे इथं. यामुळे भाविक दरवर्षी भक्तीने इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि या गावच्या लोकांचं फार मोठं इथं योगदान आहे. गावातील सरपंच मंडळी, देवस्थानची समिती मंडळी इथे मोठ्या प्रमाणात आपलं योगदान देतात. आम्ही मूळ गावचे असल्यामुळे या गावातली आम्हाला मंदिर स्थापनेपासूनची बरीच आम्ही इथं हे माहिती आहे आम्हाला. आज डोंगरकडा येथे महाशिवरात्रीच्या भव्य यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद कृषी संवर्धन पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती कळमुरी यांच्या विद्यमाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि अतिशय सुंदर असं देखणं पशुप्रदर्शन या ठिकाणी दरवर्षी आयोजित केले जाते. ते याही वर्षी आयोजित केलेलं आहे. आपण पाहतो लातूरून काही या ठिकाणी देवणी पद्धतीची गाय आलेली आहे, सुंदर सुंदर असे कालवडी आलेले आहेत, गोरे आलेले आहेत, लालकंदारी जनावर आलेले आहेत. हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यानं स्वतःचा जीव लावून तयार केलेले आणि जोपासलेले, प्रेम लावलेले जनावर आपण या ठिकाणी पाहतो. अतिशय आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी या सगळ्या जनावरांना आणि या आपल्या सगळ्या पशूंना त्यांचं संगोपन केलेलं आहे. अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आज या ठिकाणी होत आहे की डोंगरकड्यासारख्या ठिकाणी या पशूंचा सन्मान होणार आहे आणि चांगल्या पशूंचं या ठिकाणी कौतुक होणार आहे, त्यांचा सन्मान होणार आहे, त्यांचा या ठिकाणी म्हणजे बक्षीस देऊन सन्मानसुद्धा करण्यात येणार आहे. पण असा भाग नाही
की नंबर 1 किंवा नंबर 2 किंवा नंबर 3 आलेल्याच गटामध्ये आलेल्या प्रत्येकाचं वेगळं कौतुक करण्यात येणार आहे. सगळ्यांचा सन्मान हे चांगल्या पद्धतीनं करण्यात येणार आहे. सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येणार आहे. आम्ही सर्व डोंगरकडावासीय तसेच जटाशंकर देवस्थानच्या वतीनं मी या सर्व पशुपालकांचं भरपूर असं मनापासून स्वागत करतो. तुमच्या मेहनतीला सलाम करतो आणि तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं आपण आपल्या पशूंचं संगोपन करावं व आपली शेतीची संस्कृती ही वृद्धिंगत करावी. इथून पुढे येणारा काळ हा शेतकऱ्याचाच आणि शेतीचाच येणार आहे आणि त्यासाठी आवश्यक लागणारे जे आपलं देशी वाण असणारं जे पशुधन आहे तेच उपयोगाला येणार आहे. म्हणून या देशी धनाचं संवर्धन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्व डोंगरकडावासियांतर्फे त्यांचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रसिद्धी व प्रचार या योजनेअंतर्गत या पशुप्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून भरीव अशी तरतूद 1,75,000 रुपयाची तरतूद आपण या पशुप्रदर्शनासाठी केलेली आहे. त्यामधून बक्षीस व कंटिजन्सीसाठी लागणारी जी रक्कम ती खर्च करण्यात येणार आहे. आपण पाहतो या ठिकाणी नांदेड, लातूर आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यातले चांगले असे जनावरं या ठिकाणी आलेले आहेत. या मुख्य उद्देश या पशुप्रदर्शनाचा असा असतो की ही जी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी पालनपोषण केलेली आणि मेंटेन केलेली जनावरं आहेत ही पाहून इतर शेतकऱ्यांनीसुद्धा यापासून प्रेरणा घ्यावी आणि चांगल्या प्रकारचे जनावरं आपल्या जिल्ह्यात जोपासण्याची शेतकऱ्यामध्ये पशुपालकामध्ये एक जिद्द निर्माण व्हावी आणि चांगले जनावरं शेतकऱ्यांनी पशुपालकांनी पाळावेत हा याच्या मागचा खरा उद्देश आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो एवढे जनावरांनी पशुपालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि या ठिकाणी आपले चांगले म्हणजे अगदी पोटाच्या मुलापेक्षाही चांगल्या प्रकारे संगोपन केलेली जनावरं या प्रदर्शनामध्ये आणलेली आहेत. त्यांचं मी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद तसेच पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती कळमनुरी तर्फे सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसेच डोंगरकडावासी व पशुसंवर्धन विभाग पुणे साहेब या सर्वांचं मी एक शेतकरी या नात्यानं मनापासून अभिनंदन करतो. कारण भारतीय संस्कृतीचा एक हिस्सा असणारं हे जे काही गोसंस्कृती आहे, गोमाता ही जे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, याच्या संगोपनासाठी जे तुम्ही परिसरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींची माहिती व त्यांच्या संगोपनाबाबत जे काही त्यांना तुम्ही मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल तुमचा या ठिकाणी अभिनंदन मानतो. आणि एक शेतकरी या नात्याने इथे येऊन मला एवढा आनंद झाला की वेगवेगळ्या जातीचे आणि परिसरातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना कशा पद्धतीनं जोपासले, एका हाताच्या फोडासारखं जोपासून आपलं जनावर या ठिकाणी आणतात. आपण पाहतो एकीकडं काही जनावरांच्या जाती या लुप्त होत चालल्या, तर काही ठिकाणी आपण पाहतो की अशा या प्रदर्शनाच्या माध्यमातून यांना वर आणण्याचं काम डिपार्टमेंट करत आहे. त्यामुळं खरोखरच मला एकंदरीत हे सगळे जनावर पाहून अतिशय आनंद झाला. एवढं बोलतो. धन्यवाद.